नमस्कार. दृश्यम 3 साठी अक्षय खन्नाने हा पिक्चर सोडण्याचे सांगितले आहे. त्यावर अजय देवगणची प्रतिक्रिया आपण माझ्या शब्दामध्ये ऐकूया. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू पाहत रहा. धुरंधरच्या यशाची हवा अक्षय खन्नाच्या डोक्यात गेली आहे असे आरोप करत दृश्यम 3च्या निर्मात्यांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. अशातच आता दृश्यम आणि दृश्यम 2 मध्ये मुख्य भूमिका साकारलेल्या अजय देवगणने प्रतिक्रिया दिली आहे. धुरंधरच्या यशानंतर अभिनेता अक्षय खन्नाचं नाव आगामी चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. त्याच्या पुढील प्रोजेक्टमध्ये अजय देवगणच्या दृश्यम 3 चाही समावेश आहे. परंतु शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधीच त्याने चित्रपटातून माघार घेतल्याचा वाद निर्माण झाला आहे. करारावर स्वाक्षरी केल्यानंतर अक्षयने चित्रपट सोडल्याचे निर्मात्यांनी त्याच्यावर चांगलेच भडकले. यशाची हवा त्याच्या डोक्यात गेली आहे अशा शब्दात निर्माते कुमार मंगत पाठक यांनी सुनावलं. इतकेच नव्हे तर त्यांनी कायदेशीर नोटीससुद्धा बजावली आहे. आता हा संपूर्ण वादादरम्यान दृश्यम फ्रेंच मध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगणची प्रतिक्रिया समोर आली. तो म्हणाला, दिग्दर्शक अभिषेक पाठकने दृश्यम 2चे दिग्दर्शन केले होतं. त्यानंतर त्यानं तिसऱ्या भागाच्या दिग्दर्शनाचाही जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली. टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने अक्षय खन्नाच्या एक्झिटबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी अजय देवगण त्याला म्हणाला, याची खुलासा त्यानं केला आहे. सर्व काही ठरलं होतं आणि अक्षय खन्नाला चित्रपटाची कथासुद्धा फार आवडली होती. त्याच्या भूमिकेत लूक आणि कॉन्सिक्वेन्ससुद्धा तयार झाला होता. परंतु धुरंधरच्या प्रदर्शनात एक दिवस आधी त्याने दृश्यम 3ला नकार देत माघार घेतली. या प्रकरणी जेव्हा अजय देवगणशी बोलणं झालं तेव्हा आमच्यावर सर्व निर्णय सोपवला. काय करायचं हे तुम्हीच पाहून घ्या असं तो म्हणाला. तसंही माझ्या आणि निर्मात्यांचे प्रकरण आहे असं अभिषेकनं स्पष्ट केलं. दृश्यम 2च्या आधारेच तिसऱ्या भागाची कथा पुढे दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे भूमिकेचा लूक ऐनवेळी बदलला जाऊ शकत नाही. अशातच हेअर विभागची अक्षय खन्नाची मागणी अनावश्यक होती. मी त्याला चॅलेंज देतो की भविष्यात सोलो चित्रपट करून दाखवावा असं आव्हान दिग्दर्शकाने अक्षयला दिलं. त्याचसोबत दृश्यम 3 साठी अक्षय खन्नाने 21 कोटी रुपयाचे मानधन मागितल्याची चर्चा अभिषेकने फेटाळल्या आहेत. काही दिवसापूर्वी दृश्यम 3चा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामध्ये निर्मात्यांनी प्रदर्शनाखाली तारीख जाहीर केली होती. अजय देवगणनी मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला दृश्यम आणि दृश्यम 2 आता 3 पाहायला आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. असा सपोर्ट करत राहा आणि हो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.